श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, जिथे मोठं यश असतं, जिथे मोठं यश असतं तिथं नेहमी अडथळे जास्त असतात. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. चला तर मग आजचा व्हिडिओ खूप खास आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कर्जामुळे खूप त्रास होत आहे आणि खूप त्रस्त झाला असाल आणि कर्ज फिटत नाही, याचं कारण काय? चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कर्जमुक्तीसाठी असे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, पण कर्ज न फिटण्याचं एक कारण असतं. आपण कितीही प्रयत्न करतो, कितीही उपाय केली, कितीही स्वामी सेवा केली, कितीही देवधर्म केला तरीही कर्ज फिटत नाही. कितीही जीव तोडून प्रयत्न करतो तरीही कर्ज फिटत नाही. याचं कारण काय असतं? कर्ज तर असतंच आणि त्यामध्ये घरात नकारात्मक ऊर्जा जाणवणे, घरात वादविवाद होणे, नातेसंबंधामध्ये वादविवाद होणे, पैशाची अडचण येणे, पैसे आले तरी बाहेर जाणे, घरात न टिकणे. याचे कारण काय? चला तर जाणून घेऊया. याचं कारण आहे मंगल दोष. मंगल दोष असतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात. घरात नकारात्मकता वाटते, घरात शांतता वाटत नाही आणि घरामध्ये पैसा आला तरी थांबत नाही. नातेसंबंधामध्ये खूप वादविवाद होतात आणि ह्या कर्जामुळे आपल्याला त्रास होतो आणि कर्ज काही फिटत नाही. याचं कारण फक्त मंगलदोष आहे. तर हे मंगलदोष दूर करण्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. उपाय करण्याच्या अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांवर 100% विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करून आणि स्वामी महाराजांना म्हणायचं आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामीवर विश्वास ठेवायचा आहे आणि हे उपाय करायला सुरुवात करायची आहे. चला तर उपाय काय करायचा आहे? आपल्याला हे उपाय, ज्यांना मंगल दोष आहे या मंगल दोषासाठी हा प्रभावशाली उपाय आहे, खूप प्रभावशाली आहे. आपल्याला हा उपाय करायचा आहे हनुमानजीचा. मग हनुमानजीचा आवडता वार आहे मंगळवार. मग मंगळवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. दर महिन्याच्या 2 मंगळवारी हा उपाय करायचा आहे. फक्त 2च मंगळवारी करायचा आहे, पण प्रत्येक महिन्याच्या जोपर्यंत आपलं कर्ज फिटत नाही तोपर्यंत करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला? दर मंगळवारी आपल्याला काय करायचं आहे? 2 मंगळवारी एक बुंदीचा लाडू घेऊन जायचा आहे, एक लाल रुमाल घेऊन जायचा आहे. बुंदीचा लाडू आणि लाल रुमाल हनुमानजीला अर्पण करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही सकाळी जा किंवा संध्याकाळी जा आणि हनुमानजीला एक बुंदीचा लाडू, बुंदीचा लाडूचा नैवेद्य हनुमानाला खूप आवडतो आणि लाल वस्त्र पण खूप आवडतात, त्यामुळे आपला लाल रुमाल आणि बुंदीचा लाडू हनुमानला अर्पण करायचा आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर आपल्याला हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्राचे पठण करायचे आहेत. हे मनातून करा, मनोभावे करा. 100% कर्ज फिटल्याशिवाय राहणार नाही आणि मंगल दोष ज्यांना आहे त्याचा नष्ट होतो मंगल दोष आणि दूर पण होतो. नक्की करून बघा. खूप मंगल दोषावर हा खूप प्रभावशाली उपाय आहे. आपण बरेच व्हिडिओ कर्जमुक्तीवर टाकलेले आहेत, पण मुक्तीवर आहेत ते. हे मंगल दोषावर व्हिडिओ आहे. तर हे मंगल दोषाचा उपाय आहे. ज्यांना मंगल दोष आहे त्यांनी हा उपाय नक्की करून बघा. मंगल दोष नाहीसा होतो. आता शेवटचं सांगते की एक बुंदीचा लाडू आणि लाल रुमाल घेऊन हनुमानाच्या मंदिरात हनुमानजीला अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आपल्याला कर्जमुक्तीची आणि मंगल दोष दूर व्हावा म्हणून. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर कधीही तुम्ही हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि नंतर स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करून झोपायचं आहे. हे उपाय नक्की करून बघा. 100% फायदा होतो, 100% मंगलदोष दूर होतो आणि हळूहळू कर्जातून मुक्त पण होतात. चला, श्री स्वामी समर्थ. आवडल्यास नक्की शेअर करा, फॉलो करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हनुमान की जय. मारुती राया की जय. लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.